तुमच्यापैकी असे बरेच जण असतील जे अनुभवत असतील की त्यांच्या शारीरिक त्रासासाठी, त्यांच्या आजारासाठी त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेतलेले आहेत. ते अगदी काटेकोरपणे पथ्य पाळत आहेत, तरी देखील त्यांचा त्रास कमी होत नाही. तुम्ही कधी विचार केला आहे का की इतक्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेऊन देखील, काटेकोरपणे पथ्य पाळून देखील आपला त्रास कमी का होत नाही? आज आपण एक केसच्या माध्यमातून हीच गोष्ट समजून घेणार आहोत, ज्यामध्ये त्या व्यक्तीला 3-4 वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होता आणि त्यासाठी त्या व्यक्तीने अनेक तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेतले होते, अनेक पथ्य देखील पाळत होता, पण तरी देखील त्याचा त्रास कमी होत नव्हता. जेव्हा तो व्यक्ती आपल्याकडे आला तेव्हा त्याची हिस्ट्री घेताना त्याला 3-4 वर्षांपूर्वी एक असे कारण सापडले ज्याकडे कोणाचेही लक्ष गेले नव्हते, ज्याबद्दल त्याला आत्तापर्यंत कोणीही विचारले नव्हते. जेव्हा त्या कारणावर आपण काम केले तेव्हा त्याला फरक पडायला सुरुवात झाली. असे नेमके कोणते कारण होते आणि त्यावर आपण कसे काम केले, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर या व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. एक 55 वर्षांची व्यक्ती होती आणि त्यांना 3 ते 4 वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होता आणि त्याबरोबर ॲसिडिटी देखील होत होती. यासाठी त्यांनी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेतले होते, पण त्यांना थोडा देखील फरक पडत नव्हता आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ते अगदी काटेकोरपणे यासाठी पथ्य पाळत होते, पण त्यांना अजिबात फरक जाणवत नव्हता. अनेक तपासण्या त्यांच्या नॉर्मल येत होत्या. अनेक वेळा त्यांनी सोनोग्राफी देखील केली होती, पोटाची दुर्बिणीतून तपासणी देखील केली होती, पण सर्व तपासण्या नॉर्मल येत होत्या. अलीकडच्या त्यांच्या एका सोनोग्राफीमध्ये पित्ताशयामध्ये एक खडा असल्याचे निदान झाले होते. औषधोपचार चालू होते, पण त्यांना फरक पडत नव्हता. जेव्हा ती व्यक्ती माझ्याकडे आली तेव्हा मी त्यांच्या त्रासानुसार एक वेगळा प्रश्न विचारला. 3-4 वर्षांपूर्वी तुमच्या आयुष्यामध्ये अशी एखादी घटना घडली होती का, ज्यामध्ये तुम्हाला खूप राग आला होता आणि असहाय्यता वाटली होती, आणि शक्यतो ही घटना एखाद्या नातेसंबंधामध्ये असू शकते. आणि थोडा वेळ ते शांत झाले आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की त्यांच्या मुलीला तिच्या सासरी शारीरिक आणि मानसिक त्रास होत होता आणि त्यामुळे ती मुलगी माहेरी निघून आली होती. आणि एक दिवस इकडे माहेरी कोणीही घरी नसताना त्या व्यक्तीचे जावई घरी आले आणि त्या मुलीला शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. आणि हे जेव्हा वडिलांना समजले तेव्हा वडिलांना प्रचंड राग आला आणि यामध्ये ते काहीही करू शकत नाही याबद्दल त्यांना असहाय्यता देखील वाटली. आणि आश्चर्य म्हणजे या घटनेच्या काही दिवसानंतर त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. पित्ताशय हे आपल्या आतमध्ये साठवलेल्या रागाशी निगडित आहे. पित्ताशय हे स्टोर अँगरशी जोडलेलं आहे. ज्या भावना आपण व्यक्त करू शकत नाही त्या भावना शरीरामध्ये साठवायला सुरुवात होते. या व्यक्तीच्या केसमध्ये त्या घटनेमध्ये असलेला राग, अन्यायाची भावना आणि असहाय्यता या भावना शरीरामध्ये साठायला सुरुवात झाली. आपण त्यावर कसं काम केलं तर त्यांच्या ज्या या भावना होत्या त्या भावना एक्सप्रेस कशा करायच्या आणि रिलीज कशा करायच्या हे त्यांना आपण शिकवलं आणि या घटनेमध्ये ॲक्सेप्टन्स शिकवलं. हळूहळू त्यांची पोटदुखी कमी होत गेली आणि ॲसिडिटीचं प्रमाण देखील कमी होत गेलं. त्यांना मेंटली खूप फ्रेश वाटायला सुरुवात झाली. या केसमधून आपल्याला काय शिकायला मिळालं तर प्रत्येक आजारामागे
फक्त फिजिकल कारण असते असे नाही, तर त्यामागे इमोशनल कारण देखील असू शकते. वर्षानुवर्ष साठवलेल्या भावना शरीर हे लक्षणांद्वारे आपल्याला दाखवत असते. आणि म्हणून अशा केसमध्ये फक्त औषधं पुरेशी नसतात, तर स्वतःच्या भावनांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला देखील वाटत असेल की तुमच्या आजारामागे, शारीरिक त्रासामागे इमोशनल कारण असू शकतं, तर या व्हिडिओला लाईक करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशाच माइंड बॉडी हिलिंगविषयी अधिक जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.